माहिती आपल्याला सरांनी आणि मॅडमने दिलेली आहे. त्यापैकी मी काही योजनांची तुम्हाला सुरुवात करून देतो, सांगतो की कशा आहेत त्या योजना आणि नंतर बँकेचा फायनान्स कसा उचलला जातो, की कशा कमी टक्क्यात उचलला गेला पाहिजे, त्याची सगळीकडे एक लाईनअप आहे. त्या प्रमाणातच आपल्याला केलं पाहिजे. आणि आता त्यांनी ज्या सबसिडी सांगितल्या त्याच्यापेक्षा मला आता शेवटचं वाटलं मला अंतिम टप्प्यातील म्हणजे मला त्याच्यापेक्षा मोठी सबसिडी तुम्हाला सांगायला मिळाली पाहिजे. आता तरच तुम्ही मला म्हणणार की कुठली शेवटचं भाषण करता. आपल्याला सांगावंसं वाटते की सर्वात मोठी सबसिडी आपल्याकडे सध्या 125% आहे. 125% सबसिडी आहे आणि विविध प्रकारच्या हॉटेल्स किंवा टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जास्त काम करतो. 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, 4 स्टार हॉटेल, ॲग्रो टुरिझम म्हणा, जंगल टुरिझम म्हणा, जे काय असेल ते आपल्याला त्याच्याकडे तुम्हाला विविध योजनातून तुम्हाला 125%. पण नुसती 125% नसते तर कित्येकदा त्याच्याबरोबर सबसिडी सगळ्या इतर योजना पण असतात की त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मदत मिळू शकते शासनाची. लक्षात घ्या, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला निश्चितच मेहनत आणि अक्कलेने किंवा ब्रेनने आपल्याला काम करायचं. वी नीड नॉट हॅव टू डू एनी डॉंकी वर्क. तुम्हाला गदामजुरी करू नका कृपा करून. कारण धंदा करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं तुमचं ब्रेन वापरा. त्याच्यातून कशा प्रकारे जास्तीत जास्त फायदा मिळाला. शासन तुम्हाला पैसे देते, ते कशासाठी देते तर तुमचा आजूबाजूचा विकास झाला पाहिजे. इकडे लेबर तयार झाले पाहिजे, चांगल्या पाहिजे स्किल अनस्किल वगैरे तुम्ही तयार केले पाहिजे आणि लोकांनी गावात किंवा ज्या ठिकाणी आपण सबसिडी घेणार आहोत तिकडेच थांबलं पाहिजे. हा त्यांचा एक उद्देश आहे आणि सभोवतालचा भाग आहे तो संपूर्णपणे डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्यासाठी तर सुरुवात आपण सीएबीडीपी करू आणि नंतर आपण ती मोठी जी आहे गावाची टुरिझमची ती पण आपण करू. सीएबीडीपी आणि पीएबीडीपी मध्ये तुम्ही 7वी पासून पुढेपर्यंत कोणी त्याच्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारची स्कीम आहे. 35% आणि 25% शहरी भागात 15 आणि 25%ची 10% तुम्हाला सबसिडी आहे. सबसिडी तुम्हाला संपूर्ण फ्री मिळते. आता तुम्ही शासनाकडनं ज्यावेळी बँकेकडे अर्ज करा, कारण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत कुठले व्यवसाय करावे करू नये किंवा मास म्हणजे त्याच्याकडे व्हायचे आहे तर ते तुम्ही शक्यतो चालून घ्या कुठले करू नये. आता बँकेकडे जाताना कसं कित्येकदा काय होते की बँकेकडे अनभिज्ञ